असं म्हणतात की वर्तन हा एक आरसा आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा प्रदर्शित करतो. काय आमची प्रतिमा डागाळलेली तर नाही ना? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आमच्यामध्ये सद्गुण असणे ही महत्वाची बाब आहे. जेव्हा एखाद्यामध्ये सद्गुण नसतात त्यावेळी त्या व्यक्तीची वर्तणूक जीवन उद्ध्वस्त करणारी असते. याची अनेक उदाहरणे आपणास दिसतात. म्हणूनच योग्य आणि अयोग्य वर्तन काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण काही गोष्टी शिकणार आहोत. त्या गोष्टी म्हणजे नीतिमान आणि दुष्ट यांच्यातील फरक, योग्य आणि अयोग्य वर्तन, तसेच शहाणपण आणि कठोर परिश्रम याबाबत महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एवढेच नव्हे तर आमचे बोलणे कसे असावे या बाबतीतही आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझी खात्री आहे की आजच्या अध्ययनातील मार्गदर्शन आणि जीवनात वागण्याची पद्धत आमच्या सर्वांसाठी अतिशय लाभदायक अशी ठरेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. मागच्या कार्यक्रमात नीतिमान माणूस आणि कुकृत्य करणारा माणूस यांच्यातील फरक आपण पाहिला. आपण पाहिले की धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करीतो. आज आपण त्यापुढील भाग पाहणार आहोत. ज्ञानाच्या शाळेत शिक्षणाला फार महत्त्व आहे. नीतिसूत्रे 12वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखितो तो पशुतुल्य होय. म्हणजे ज्याला आपल्यासाठी असलेल्या सर्वश्रेष्ठ गोष्टींचा अंदाज आहे, ज्याला सर्वात मौल्यवान काय आहे हे माहीत आहे, ती व्यक्तीच केवळ शिक्षण प्रिय मानते व ती शिक्षणाकडे लक्ष लावते. परंतु मला आज आपणाला एक सांगू द्या की देवाच्या वचनाच्या ज्ञानाची आम्हाला जितकी गरज आहे तितकीच त्याच्या आज्ञा पालनाचीही आम्हाला गरज आहे. मला असे अनेक लोक माहीत आहेत की जे पवित्र शास्त्रातले उतारे तोंडपाठ म्हणू शकतात, परंतु त्यांच्या जीवनात देवाच्या समक्षतेचा लवलेशही नसतो. 12वा अध्याय आणि 2रं वचन आम्हाला सांगतं, सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवितो. मागे आम्ही पहिल्या स्तोत्रात वाचले की दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापीजन धार्मिकांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. दुष्ट माणसांजवळ कितीही पैसा असला, प्रसिद्धी असली किंवा लोकांमध्ये बहुमान असला तरी त्यांचा शेवट अतिशय दुःखास्पद होतो. परमेश्वर निश्चितपणे अशा लोकांना दंड करेल, तो अशा माणसांना दोषी ठरवेल. 12वा अध्याय आणि 3रं वचन पहा, मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण धार्मिकांचे मूळ ढळत नाही. या संदर्भात प्रभू येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनात एक दाखला सांगितला. भक्कम पायावर घर बांधणारा एक माणूस व वाळूवर घर बांधणारा एक माणूस यांचा तो दाखला आहे. आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे की भक्कम पायावर बांधलेले घर टिकून राहते, पण वाळूवर बांधलेले घर कुचकामी ठरते. हा पाया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या वचनाचा मजबूत पाया आहे. जर आमचा आत्मिक पाया देवाच्या वचनामध्ये भरभक्कम असेल तर श्रोत्यानो, कोणतीही वादळे व संकटे आम्हाला उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. परमेश्वर आमचा पाय सरकू देणार नाही. पण देवाच्या मार्गात न चालणाऱ्या माणसाचे जीवन कधीही स्थिर, सुरळीत व शांतीचे असू शकत नाही. 12वा अध्याय आणि 4थं वचन पहा, सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्यांची हाडे सडविणारी आहे. जुन्या करारात ज्यांचे वर्णन सापडते अशा सद्गुणी बायकांची आठवण करून पहा.
हवेने जरी सापाचे म्हणणे ऐकले तरी ती एक चांगली स्त्री असावी. पेत्राच्या पहिल्या पत्रातील 3 अध्यायाच्या 6व्या वचनात सांगितल्याप्रमाणे सारा ही आदर्श पत्नी होती. तसेच योखबेद मोशीची आई ही सुद्धा निसंशय एक चांगली स्त्री होती. परंतु पवित्र शास्त्रात वाईट स्त्रियांचेही वर्णन आम्हाला सापडते. अशा स्त्रिया त्यांच्या पतींची हाडे सडविणाऱ्या होत्या. उदाहरणार्थ इयोबाची पत्नी. ही गोष्ट मोठी मनोवेधक आहे की सैतानाने योबाचे सर्व काही काढून घेतले, पण त्याच्या पत्नीला त्याने हात लावला नाही. याचे कारण स्पष्ट आहे. ते म्हणजे सैतानाला माहीत होते की इयोबाला त्याच्या पत्नीचा फारसा आधार नाही. अथल्या इजबेलीची रक्तपिपासू मुलगी ही सुद्धा एक अशीच दुष्टबाई होती. पवित्र शास्त्रात अशा स्त्रियांची पुष्कळ उदाहरणे आहेत. ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल किंवा नसेलही, पण मला ती अनेक ठिकाणी आढळली आहे. ती म्हणजे स्त्री ही एकतर आपल्या पतीचे जीवन अतिशय सुंदर बनवू शकते किंवा ती त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. तिचा देवावरचा, मानवी मूल्यांवरचा विश्वास, तिचे आत्मिक सामर्थ्य या गोष्टींचा तिच्या पतीच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. परंतु तीच जर दुष्ट असेल, ती कोणतेही सुख त्याच्या जीवनात आणू शकत नाही. आणि मला वाटतं की याच कारणामुळे असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. अर्थात यशस्वी विवाहाच्या मागे फक्त पत्नीचेच सहाय्य नसते, तर पतीचेही त्यात सहकार्य असते, हातभार असतो. एका कवीने आपल्या एका कवितेत म्हटले आहे की आपला विवाह सुखी राखण्याकरिता आपल्या चुका मान्य करणे आणि योग्य वेळी आपले तोंड बंद ठेवणे आवश्यक आहे. आता 12वा अध्याय 5 ते 7 ह्या वचनात नीतिसूत्राचा लेखक काय म्हणतो पहा. 5 ते 7 वचने. धार्मिकांचे विचार यथान्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यास सोडविल. दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु धार्मिकांचे घर टिकते. श्रोत्यानो, दुष्ट ह्या शब्दाचे मी अनितिमान असे भाषांतर करते. ते अधिक अचूक वाटते. आता आपल्या लक्षात येईल की परमेश्वराला न्याय व सुव्यवस्था प्रिय आहे व त्याने अनितिमान किंवा अन्यायी लोकांविरुद्ध पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. 12वा अध्याय 8वं वचन. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटील असते त्याचा तिरस्कार होतो. मला यावेळेस गिदोनाची आठवण होते. गिदोनाची त्याच्या सुज्ञतेप्रमाणे स्तुती झाली, परंतु त्याचा मुलगा अबिमलेक याचा तिरस्कार करण्यात आला. 9वं वचन. जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो, त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजावयाचा. या वचनाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की काही लोक आपली प्रतिष्ठा मिरवतात, त्याविषयी बढाई मारतात, पण त्यांना घरात खायला पुरेसे अन्न नसते. अशा लोकांपेक्षा प्रतिष्ठा न मिरवणाऱ्या पण पदरी सेवक बाळगण्याची ऐपत असलेला माणूस चांगला, असे या वचनात सांगितले आहे. 10वे वचन. धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जीवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते. मी काही लोकांना असे बोलताना ऐकले आहे की पवित्र शास्त्रात प्राणी मात्रावर दया करण्याविषयी काहीच आज्ञा नाही. पण श्रोत्यानो, आताच आपण जे वचन वाचले त्यावरून सिद्ध होते की पवित्र शास्त्रात प्राणी मात्रांवर दया करावी हे शिकवले आहे. त्यात अनेक ठिकाणी या शिकवणीचा उल्लेख आहे. धार्मिक किंवा नीतिमान मनुष्याच्या अनेक सद्गुणांपैकी हा एक सद्गुण आहे की तो आपल्या पशूच्या जीवाची काळजी घेतो. पुष्कळ कुत्रे असलेल्या एका माणसाने मला एकदा सांगितले की तो एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुत्र्यांच्या प्रतिसादावरून ओळखतो. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट वागणार नाही हे त्यांना समजते. ही एक चित्तवेधक गोष्ट आहे की आमच्यापैकी कित्येकांपेक्षा प्राण्यांना मानवी स्वभाव अधिक चांगल्या प्रकारे समजतो. आता 11वं वचन पहा. जो आपले शेत स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कल शून्य होय. या नीतिसूत्राचे तात्पर्य हे आहे की आपण आपले काम सचोटीने करावे, उगीच भलत्या गोष्टींच्या मागे धावू नये. या 12व्या अध्यायात आम्हाला सर्वत्र धार्मिक व दुष्ट यांच्यातल्या विरोधाचे दर्शन घडते. त्यातले 12वे वचन पहा. दुष्ट लोकास मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करीतो, परंतु धार्मिकांचे मूळ फळ देते.
धार्मिकाची तुलना आपल्या हंगामी फळ देणाऱ्या हिरव्यागार वृक्षाशी केलेली तुम्हाला आठवतच असेल. परंतु दुर्जनाचे जीवन मात्र फलदायी नसते. हा धार्मिक व दुर्जनांमधला विरोध भर देण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगण्यात आला आहे. आणि अर्थातच जी गोष्ट आम्हाला वारंवार सांगितल्या जाते ती आम्ही सहसा विसरत नाही. होय ना श्रोत्यानो? आता 15वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. हे वचन कोणाला उद्देशून आहे हे कदाचित आपणाला समजलेच असेल. रहाबाम शल्मोनाचा मुलगा अशा लोकांपैकी एक होता. त्याने आपल्या दरबारातल्या सुज्ञ वृद्धांचा सल्ला ऐकला नाही आणि त्यामुळे त्याच्या कारकिर्दीत यादवी युद्ध झाले आणि त्याचे स्वतःचे पतन झाले. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की यहोवाचे परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. जर आम्हाला ज्ञान हवे असेल तर येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही त्याच्याकडे नक्कीच येऊ. 17 आणि 18 वचन. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्यायत्व प्रगट करीतो, परंतु असत्य साक्षी कपट उच्चारितो. कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करीतो, परंतु सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे. काही लोकांना कोठे काय बोलावे याविषयी सुज्ञता नसते व ते अनेकदा अयोग्य गोष्टी अयोग्य वेळेला बोलून ऐकणाऱ्यांना दुखावतात. परंतु मला आपणाला एक गोष्ट सांगू द्या की जर तुमचे पाळक परखडपणे पवित्र शास्त्रातले सत्य सांगत असतील तर त्यांचे बोलणे तुमच्या नक्की जिव्हारी लागेल. त्यातून शिकण्याऐवजी जर त्यामुळे पाळकाची टीका करणेच तुम्ही पत्करलेत तर तुमचेच नुकसान आहे, कारण सुज्ञतेने सांगितलेले सत्य आरोग्यदायी असते.
श्रोत्यांनो, नीतिसूत्राचा लेखक पुढे 12व्या अध्यायाच्या 19 ते 21 वचनांमध्ये लिहितो, सत्याची वाणी सर्व काळ टिकेल, असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणाऱ्यांच्या अंतकरणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. धार्मिकाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्ट्यांनी व्याप्त होतील. या सर्व वचनांमध्ये जिभेविषयी सांगण्यात आले आहे. सत्य बोलणारे ओठ व असत्य जीभ यांचा विरोध येथे स्पष्ट करण्यात आला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला दारूच्या प्राशनाबद्दलच्या दंडापेक्षा जिभेच्या दुरुपयोगाच्या दंडाविषयी अधिक सांगते. जिभेला पवित्र शास्त्रात सर्व अनितीचे भुवन म्हणण्यात आले आहे. आम्ही आमच्या जिभेने देवाची स्तुती करतो व त्याच जिभेने शापही देतो. कोणी म्हणेल की जिभेवर ताबा मिळवणे अशक्य आहे, परंतु माझा ठाम विश्वास आहे की तुम्ही व मी आपल्या जिभेवर देवाच्या साह्याने नक्कीच ताबा मिळवू शकतो. परंतु त्याकरिता आपण स्तोत्रकर्त्याने केली तशी प्रार्थना करायला हवी. तो 141व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात प्रार्थना करून म्हणतो, हे यहोवा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. तुम्हापैकी जर कोणाला आपल्या जिभेवर ताबा हवा असेल तर या स्तोत्रकर्त्याची प्रार्थना तुमची प्रार्थना असायला हवी. आणि माझा पूर्ण विश्वास आहे श्रोत्यांनो की परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. लक्षात घ्या की परमेश्वर दुरुपयोग होणाऱ्या जिभेचा दारुड्या माणसापेक्षा जास्त तिरस्कार करतो. दुर्दैवाने ख्रिस्ती लोकांमध्ये दारुड्याचा तिरस्कार खोटे बोलणाऱ्या जिभेपेक्षा अधिक केला जातो. आता तो 22व्या वचनात काय म्हणतो पहा, असत्यवाणी परमेश्वराला वीट आणिते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. देवाच्या लेकरांचा एक सद्गुण हा आहे की ते सत्याने वागतात. 23वं वचन, शहाणा मनुष्य ज्ञान लपून ठेवितो, परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करीते. म्हणजेच शहाणा माणूस ऐकणाऱ्यांचे मन दुखावेल असे बोलत नाही, परंतु मूर्ख इतरांच्या भावनांची कदर न करता बोलतो. पुढे 24वं वचन, उद्योगांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. ही गोष्ट खरी असली तरी मला वाटतं की आजच्या जगात या उलटच गोष्ट खरी झाली आहे. म्हणजे आळशी लोक सत्तेवर येत आहेत. कधीकधी मला वाटतं की हे वचन सार्वकालिक जीवनाच्या संदर्भात आहे. आपल्यापैकी काही जण जेव्हा प्रभू येशूबरोबर राज्य करणार आहेत हे तुम्हाला माहीतच असेल, परंतु सर्व विश्वासणारे समानतेने राज्य करणार नाहीत. त्यांच्यामध्ये वर्गवारी असेल. मला स्वतःला वाटतं की मी प्रेषित पौलाच्या शेजारी बसू शकणार नाही, कारण माझी तेवढी पात्रता आहे असे मला वाटत नाही. श्रोत्यानो, मला एका गोष्टीविषयी ठाम विश्वास वाटतो की जे उद्योगी आहेत, म्हणजे प्रभूच्या राज्याविषयी जे कार्यशील आहेत, ते ख्रिस्तासह राज्य करतील. 25वं वचन पुढे सांगतं, मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करीतो. योग्य शब्द वापरल्याने दुःखी जनांना किंवा पिडलेल्या लोकांना सांत्वन प्राप्त होते. कारण योब 6व्या अध्यायात 25व्या वचनात म्हणतो त्याप्रमाणे योग्य शब्द कार्य करण्यास समर्थ असतात. जी व्यक्ती समस्येत आहे तिच्याशी अकारण गोष्टी बोलल्याने काहीच फायदा होणार नाही, परंतु त्याला सांत्वन देणारे, धीर देणारे शब्द त्याचा भार नक्कीच हलका करतील. म्हणून कोणाचे सांत्वन करावयास गेल्यावर योग्य तेच बोलण्याची तुम्ही व मी काळजी घ्यायला हवी. 26व्या वचनात तो काय म्हणतो पहा, धार्मिक आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवितो, पण दुर्जनांचा मार्ग लोकास भकवितो. स्पष्ट आहे की नीतिमान व्यक्ती दुसऱ्यांना फसविण्यात किंवा त्यांना चुकीचा मार्ग दाखविण्यात आनंद मानत नाही. धार्मिक आपल्या शेजाऱ्याला जर तो चूक करीत असेल तर तसे स्पष्ट सांगतो व अशा प्रकारे त्याला मदत करतो. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यांनो की नाथान दाविदाचा जिवलग मित्र होता. तरीही जेव्हा दाविदाने व्यभिचाराचे भयंकर पातक केले तेव्हा नाथानाने दाविदाला त्याची चूक दाखवून दिली. आपल्या जीवनातल्या काही गोष्टी सुधारण्याकरिता प्रेमाने चुका दाखवून देणारा मित्र असणे एक सुंदर गोष्ट आहे. आमच्या शहरात एक मंडळी आहे आणि तिची सतत आध्यात्मिक वाढ होताना दिसते. तिच्या प्रभावी पाळकाशी मला बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी मला सांगितले की त्यांचा एक अत्यंत जवळचा मित्रांचा एक छोटासा संघ आहे. हे मित्र त्यांच्याबरोबर प्रार्थना करतात आणि पाळकाच्या वर्तनात किंवा शिकवणुकीत काही गैर असे त्यांना वाटले
तर ते त्यांच्या निदर्शनास आणून देतात. मला या दोन्हींचे कौतुक वाटते. या पाळकांजवळ स्वतःच्या चुका पदरी घेऊन सुधरविण्याचा मोठेपणा आहे, तर त्यांच्या मित्राजवळ या यशस्वी पाळकाच्या चुका प्रेमाने सांगण्याचे धाडस आहे. एकदा मी एका सभेकरिता गेले. तेथे एक प्रसिद्ध वक्ता उपदेश करणार होता. मला त्या वक्त्याचे उपदेश फार प्रभावकारी वाटले आणि मी परत आल्यावर माझ्या सहभागितेत महिला मंडळीत त्याचे अनुकरण करून बोलू लागले. काहींनी ते पाहून स्मितहास्य केले, पण माझ्या या अनुकरणावर कोणी काही बोलले नाही. परंतु पूर्वी माझे सहाय्य करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने मला घरी जेवायला बोलावले. तिने मला एकच गोष्ट सांगितली जी मी कधीच विसरू शकणार नाही. ती मला म्हणाली, आम्हाला जी खरी तू आहेस ती हवी आहेस. कोणाचे अनुकरण करून तयार झालेली खोटी व्यक्ती नको. खरोखर त्या एकाच वाक्याने माझे डोळे उघडले व मला माझी चूक समजली. सत्याची वाणी खरोखर प्रभावी असते. धार्मिक अशा प्रकारे आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवतो, परंतु जो दुष्ट आहे तो त्याला मार्ग भ्रष्ट करतो. तो त्याच्याकडे जाऊन त्याच्याविषयी आपुलकी दाखवतो आणि त्याच्या पाठीत सुरा खुपसतो. ही नीतिसूत्रे तुमच्या परिसरातल्या, मंडळीतल्या, ऑफिसमधल्या गोष्टींविषयी सत्य प्रगट करतात. होय ना श्रोत्यानो? यानंतर 27वे वचन पहा. आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मौल्यवान धन आहे. हे नीतिसूत्र मला फार गमतीशीर वाटते. विचार करा की हा आळशी माणूस हरणाची शिकार करतो खरा, पण ती शिकार उचलून घरी आणायची, ती कापायची, स्वच्छ करायची, ती शिजवायची आणि खायची याचा त्याला कंटाळा येतो. असा शिकारी खरंच खूप आळशी असला पाहिजे. पाण्यात तासनतास गळ टाकून मासे पकडण्यासारखा हा शिकारी आहे. या माणसाला खाण्याकरिता मासे स्वच्छ करण्याचाही कंटाळा येतो. परंतु उद्योगी माणूस स्वतःजवळ जे आहे त्याची काळजी घेतो. नामीची सून रूथ जेव्हा बवाजाच्या शेतावर सातू गोळा करायला गेली, तेव्हा बवाजाने तिला उदारपणे पुष्कळ सातू दिले. तिने गोळा केलेला सर्वा झोडपला आणि सातू गोळा करून घरी आणले. पण त्याऐवजी ती धान्याचा सर्वा घरी घेऊन येऊ शकली असती आणि आपल्या सासूला असे म्हणू शकली असती, पहा, मी इतकी मेहनत करून सर्वा गोळा केला, आता ते झोडपण्याचे काम तुम्ही करा. पण तिने तसे केले नाही. स्पष्ट आहे की ती आळशीण होती. तुम्ही आपल्या घरी आपल्या पत्नीच्या कामात हातभार लावला तर काही बिघडेल असे मला नाही वाटत. घरातला पसारा आवरणे, लहान मोठ्या कामामध्ये तिची मदत करणे यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. खरे तर तसे वाटण्यामागे आळशीपणा हे खरे कारण आहे. 12वा अध्याय 28वे वचन. न्यायत्वाच्या मार्गात जीवन आहे, त्याच्या वाटेत मरण नाही. हे न्यायत्व तुमच्या व माझ्याजवळ नाही. पवित्र शास्त्र आम्हाला रोमकरासपत्र 3 अध्याय 10 आणि 12 या वचनांमध्ये सांगते. रोमकरासपत्र 3 अध्याय 10 आणि 12 वचने. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही. प्रिय श्रोत्यांनो, मग आम्हाला जीवन कसे प्राप्त होईल? आम्हाला मरणापासून सुटका कशी मिळेल? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सार्वकालिक जीवन व न्यायत्व आम्हाला प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने प्राप्त होते. जेव्हा आम्ही आमची पापे कबूल करून येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. तो आमच्याकडे येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाद्वारे पाहतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्रभू येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवल्याने त्याचे न्यायत्व आम्हाला प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 25 आणि 26 वचनांमध्ये सांगितले. योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 25 आणि 26 वचने. पुनरुत्थान व जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल, आणि जो जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणारच नाही. श्रोत्यानो, आम्हाला शारीरिक मरण आले तरी ख्रिस्तावरच्या आमच्या विश्वासामुळे आम्ही ख्रिस्तामध्ये मरणातून पुन्हा उठवल्या जाऊ. म्हणजेच आम्हाला सार्वकालिक जीवन ख्रिस्ताद्वारे प्राप्त होईल. याविषयी आपण आपल्या जीवनात निर्णय घेतला आहे काय? पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही ऐकत राहतो, परंतु त्या बाबतीत आम्ही काहीच करत नाही. परमेश्वराचं वचन ऐकून विसरण्याची आमच्यामध्ये प्रवृत्ती असते. परंतु परमेश्वर आम्हाला वारंवार
सावधगिरीचा इशारा देतो. वारंवार ते वचन तो आमच्याकडे आणतो. जर आपण अशा लोकांपैकी एक आहात, तर आज पुन्हा एक वार परमेश्वर आपणाला सावधगिरीचा इशारा देत आहे. आपले जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा. ह्या जीवनाचा काहीच भरोसा नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आमच्याशी बोलतो, आम्हाला प्रसंग देतो, तेव्हा आम्ही निर्णय घ्यायला हवा. स्वतःच्या जीवनावर एक दृष्टी टाका आणि पहा की आपण आत्मिक रूपाने कुठे आहात. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. लावालावी करणारा गुप्त गोष्टी उघड करतो. आजचा प्रश्न, कोणती वाणी परमेश्वराला वीट आणणारी आहे? ए. मूर्खाची वाणी, बी. असत्य वाणी, सी. कुटील वाणी, डी. मधुर वाणी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, देवाचे मार्गदर्शन हे आमच्या जीवनाला एक पद्धतशीर वळण लागण्यासाठी असते. आमच्या सुधारणा व्हावी, आमचे जीवन अधिक आशीर्वादित बनावे ही देवाची इच्छा आहे. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन वरून येणारे ज्ञान स्वीकारण्यास, सुधारणा स्वीकारण्यास आणि नीतिमत्ता आणि सचोटीचे जीवन जगण्यास प्रोत्साहित करणारे आहे. काय आपण याद्वारे आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहात? काय आपण देवाला संतोष देणारे आपले जीवन असावे म्हणून काही कृती करणार आहात? आपला निर्णय काय आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण बापा, या जिवंतांच्या भूमीवरती तू आम्हाला जिवंत असं राखलेलं आहेस. प्रभूजी, तुझं अस्तित्व तू आमच्यामध्ये ठेवलेलं आहेस आणि विशेष करून प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस. आज देखील प्रभूजी, जे तुझं मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, आम्ही शिकलेलो आहोत की योग्य बोलणं करणं, योग्य वर्तन ठेवणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी करण्यासाठी सिद्ध आहोत. प्रभूजी, आमचा अशक्तपण तू दूर कर आणि या गोष्टी योग्य रीतीनं करण्यासाठी तुझी मदत, तुझं सहाय्य तू आम्हाला कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.